नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये। चला आज बनवूया कुरकुरीत भजी। भजीसाठी घेतलंय चण्याचं पीठ, बटाटा भजी बनवतोय तर बटाटा भजी। आणि काय करायचं, हे जे तेल आपण उकळत ठेवलं ना, ते उकळल्यावर 2-3 चमचे ना याच्यामध्ये टाकायचं। मग तुम्ही सोडा टाका नाही टाका, एकदम खुसखुशीत आपली भजी होतात, खूप टेस्टी होतात। तुम्ही नक्की एकदा करून बघा, खूप टेस्टी होतात भजी अशी, त्याने कुरकुरीत होतात खूप छान पैकी। मग तांदळाचं पीठ नसलं तरी चालेल, थोडंसं आपण टाकतो ना कुरकुरीत होण्यासाठी, तांदळाचं पीठ नसलं तरी चालेल, पण तुम्ही हे करून बघा। उकळलेले 1-2 चमचे टाकून बघा, आता तुम्हाला करून दाखवतो। हे बघा, असे मस्त असे लाल क्रिस्पी झालेले आहे। हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते। हे बघा कसे टम्म फुगतायत, हे आपले लाल मस्त एवढे झाले तिथे। परत तुम्हाला दाखवते टाकताना। काय आहे, झटकीपट होणारे भजे, काय तामझाम नाही। चण्याचं पीठ कालवायचं, मीठ, आणि तुम्हाला टाकायचं असेल तर सोडा टाका, नाही टाकलं तर हे तेलाचं टाकलं ना तरी पण खूप छान होतात। शेवटपर्यंत असे क्रिस्पी राहतात, हे तेलाचं मोहन टाकलं की। कोणाकोणाला आवडतात भजी, सगळे माझ्या मुलाचे फेवरेट आहे भजी। हे तो नॉनव्हेज वगैरे खात नाही ना, त्याच्यामुळे त्याला हे सगळे व्हेजचे पदार्थच आवडतात, जे असतील ते भजी वगैरे। असं तळलेले पदार्थ खूप आवडतात त्याला। तर तुम्हाला सगळं झाल्यावर दाखव। हे बघा मंडळी, किती क्रिस्पी आणि एकदम फुगलेत। हे बघा कसे टम्म फुगलेत सगळे आपले बटाटा भजी। तुम्हाला खाऊन दाखवते मी हे कसे कुरकुरीत झाले ते। कसं कुरकुरीत झाले, खूप टेस्टी झाले, तुम्ही नक्की करून बघा। प्लीज लाईक, फॉलो, सबस्क्राईब। तुमचा प्रतिसाद बघून मला अजून प्रेरणा मिळते आणि मी अजून व्हिडिओ पोस्ट करते। थँक्यू, बाय।